गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो, वारंवार निर्माण होत असतो। समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्य आहे ना, जरी भक्ती मार्गामध्ये आला तरी सुद्धा तो कोणत्या तरी एका आशेने येत असतो की मी भक्ती मार्ग केला ना की परमेश्वर माझ्यावर प्रसन्न होईल, मला काहीतरी धन देईल, माझ्या संपत्तीमध्ये भरपूर रास होईल। पण समर्थांनी सांगितलेलं आहे या मनुष्याचे प्रश्न आहेत ना, त्यांना नक्कीच या शास्त्रामध्ये उत्तर दिलेलं आहे। मनुष्याचा प्रश्न काय असतो बरं? मी भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये चमत्कार होईल का? माझं जीवन बदलून जाईल का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे नक्कीच तुझं जीवन बदलणार आहे आणि या जीवनामध्ये एवढा चमत्कार होईल ना, तुझं होत्याचं नव्हतं होऊन जाईल। म्हणजे काय? म्हणजे होत्याचं नव्हतं म्हणजे वाईट नव्हे, ते चांगलंच होईल, जे तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नसेल। एवढी चमत्कारिक ऊर्जा आहे ना या भक्तीमध्ये असते, पण ते होईल कधी? समर्थांनी सांगितलेलं आहे कोणी कितीही अभागी मनुष्य असू द्या, पण जर सकाळी 3:40 ते 6 वाजेपर्यंत उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये हे जर काम केलं ना, तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कार होईल। पण हा मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठतो का? वारंवार निरूपणामध्ये ऐकतो, एक कानामध्ये निरूपण ऐकतो आणि दुसऱ्या कानामध्ये सोडून देतो। मग ब्रह्ममुहूर्तावर उपासना तुमच्या मृत्यूनंतर करणार आहात का? मग आपण परत परमेश्वराला दोष देत राहतो की माझं जीवन का बदलत नाही बरं, माझ्या जीवनामध्ये संकट का आहेत बरं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना। बघा, माता पार्वतीनं भोले शंकरांना विचारलं, स्वामी मी पाहिलं आहे की कोणी कितीही अभागी मनुष्य असेल, जर तो सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला उठत असेल ना, तर तो सुखी का राहतो बरं? असं का होतं बरं? म्हणजे माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारलं, मला याचं रहस्य सांगा। तेव्हा शंकर देवानं सांगितलं, हे देवी पार्वती, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आहे ना एका कथेच्या माध्यमातून देईल, पण कृपया ही कथा मन देऊन ऐका। जो कोणी मनुष्य ही कथा पूर्ण ऐकेल ना, त्याच्या जीवनामध्ये कधीच काही कमी राहणार नाही। पण हे कधी होईल बरं? जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल ना, तेव्हा ते शक्य होणार आहे। महादेव पार्वती मातेला कथा सांगायला प्रारंभ करतात। ते सांगतात की खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। काशीमध्ये सदानंद नावाचा एक मुलगा राहत होता। तो खूप चांगला होता, पण त्याला एक वाईट सवय होती। तो खूप उशिरापर्यंत झोपून राहायचा आणि सकाळी त्याला उठवण्यासाठी घरातले सगळे खूप प्रयत्न करायचे, पण तो रोज सकाळी उशिरा उठायचा। तो मुलगा होता ना, कधीही सकाळी 9च्या अगोदर कधीच उठायचा नाही। जेव्हा तो छोटा होता तेव्हा त्याला घरातल्यांनी विचार केला की जेव्हा हा मोठा होईल ना
तेव्हा त्याच्या सवयीमध्ये सुधारणा होऊन जाईल. पण हा मुलगा जसा जसा मोठा होत गेला ना, तशी तशी त्याची सवय अजूनच वाढत गेली. इथे समर्थांनी सांगितलेलं आहे की आपली छोटी छोटी मुलं असतात ना, जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांना मनाचे श्लोक वाचायला सुरुवात करा. तेव्हा त्यांना सत्संगामध्ये पाठवा, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा, हरिपाठ त्यांच्याकडून करा. म्हणजे रामायणासारखे महाभारतासारखे ग्रंथ आहेत ना, त्यांचं ज्ञान त्यांना होऊ द्या. पण आपण मात्र हे छंद पुरवत नाही, आपण मात्र वेगळेच छंद पुरवत असतो. म्हणून आजकालची पिढी आहे ना, आजकालचे कलियुगातले तरुण आहेत बघा, वेगवेगळ्या गोष्टी एवढ्या भयंकर करतात ना. आई वडिलांना कायमचं टेन्शनमध्ये आयुष्य जगावं लागतं. मग अशी संतान जन्माला कधी येते बरं? जेव्हा आपण लहानपणी भलते लाड करायला लागतो ना, तेव्हा या गोष्टी होत असतात. म्हणून आपला मुलगा असो किंवा मुलगी असो, शिक्षण कमी दिलं तरी चालेल, पण संस्कार त्यांना द्यायला हवं. पण आपले मुलं संस्कार शून्य होतात, शिक्षण भरपूर घेतात आणि आईनं जवानीमध्ये आत्महत्या करतात. मग याला दोषी कोण आहे बरं? आपणच आहोत ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आपली मुलं आहेत ना, यांना लहानपणी सवय लावा, लवकर उठायला सवय लावा. आपली मुलं जर 10-10 वाजता उठत असतील तर येणारा काळसुद्धा खूप वाईट आहे. आणि हा साधारण मुलगा होता ना, तो 10च्या नंतरच उठत होता. त्याची वाईट सवय लागली होती बघा. अजून त्याची सवय जसा मोठा झाला ना, त्याची सवय वाढत गेली. जग इकडचं तिकडं होईल, पण हा मुलगा कधीच लवकर उठायचा नाही. त्याचे वडील होते ना, त्याच्या त्या सवयीमुळे खूप तणावामध्ये असायचे. त्या मुलाला खूप नकारात्मक शक्तीनं घेरलेलं होतं. तो सगळ्यांना उलट उत्तर द्यायचा, दिवसभर उदास राहायचा. या सर्वांचा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर झाला. जेव्हा त्या मुलाला हे माहीत झालं की त्याचे सर्व मित्र यशस्वी होऊन जीवनामध्ये खूप पुढे गेलेले आहेत, नंतर तो अजून चिंतेमध्ये राहू लागला आणि देवाला दोष देत राहिला. तो सारखा हेच बोलायचा की माझं नशीबच खराब आहे. पण त्याच्या वडिलांना चांगल्या प्रकारे माहीत होतं की त्या मुलाच्या अपयशी होण्याचं कारण काय आहे. महादेवानं पार्वती देवीला म्हणाले की त्याच्या वडिलांना कोणत्या तरी संन्याशाविषयी माहीत झालं आणि त्यांनी लगेच आपल्या मुलाची व्यथा घेऊन त्या संन्याशाजवळ जाण्याचा निर्णय घेतला. त्या संन्याशाला आपल्या मुलाच्या वाईट सवयीविषयी सांगितलं आणि त्या संन्याशानं सांगितलं की उद्या तुमच्या मुलाला माझ्या आश्रमामध्ये यायला सांगा. आणि त्या मुलाचे वडील आपल्या घराकडे जायला निघाले. त्यांना माहीत होतं, जर मी माझ्या मुलाला सरळ त्या संन्यासाला भेटायला सांगितलं ना, तर तो कधीच तयार होणार नाही. त्यानं आपल्या मुलाला आपल्या जवळ बोलावलं आणि सांगितलं, तुझे सर्व मित्र आयुष्यामध्ये खूप यशस्वी झालेले आहेत, तुला यशस्वी नाही व्हायचं का? त्या मुलानं उत्तर दिलं, नक्कीच बाबा, मी पण जेव्हा माझ्या मित्रांना त्यांचं यशाचं रहस्य विचारतो ना, तेव्हा ते मलाच काही सांगत नाही. मग त्यांच्या वडिलांनी उत्तर दिलं, मला त्यामागचं रहस्य माहीत झालं आहे की ते सर्व काय यशस्वी होत चालले आहेत. त्या मुलानं उत्सुकतेनं विचारलं की काय माहीत झालं आहे बाबा बरं, कृपया करून मला सांगा. वडिलांनी सांगितलं, उद्या तुला एका संन्याशाच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांना भेटायचं आहे. जर तू तिथे वेळेवर पोचलास ना, तर ते संन्याशी तुला एक असा मंत्र सांगतील की ज्यामुळं तू यशस्वी होशील. मुलाने सांगितलं की मी उद्या अख्खी रात्र जागत राहील आणि सकाळी त्या संन्याशाला भेटून येईल. त्याचे वडील म्हणाले, ठीक आहे बाळा, तू तिकडे जाऊन त्या संन्याशाच्या आज्ञेचं पालन कर. वडिलांचं हे बोलणं ऐकून तो मुलगा खूप जास्त खुश झाला आणि जीवनात पहिल्यांदाच त्या रात्री तो जागत राहिला. पण थोड्याच वेळामध्ये त्याला झोप येऊ लागली.
दुसऱ्या सकाळी तो उठला आणि तेव्हा त्याला समजलं की संन्याशाला भेटायची वेळ संपली होती. त्या वडिलांनी त्या मुलाकडे बघितलं आणि बोललं, तू जीवनामध्ये कधीच यशस्वी नाही होऊ शकत आणि तू जाऊन आता झोपून घे. वडिलांचं हे बोलणं ऐकून त्या मुलाला खूप दुःख झालं. त्यानं मनातल्या मनामध्ये स्वतःला एक प्रेरणा दिली की उद्या सकाळी तो त्या संन्याशाला भेटायला नक्कीच जाईल. त्यानं त्याच्या स्वतःच्या पायाला छोटीशी जखम करून घेतली, ज्यामुळं त्याला रात्रभर झोप लागली. शंकर देवानं पार्वती मातेला सांगितलं, असं पहिल्यांदाच घडलं की त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा सूर्योदय पाहिला होता. आता इथे सर्वांच्या लक्षात असू द्या, हा प्रश्न आहे ना तो माता पार्वतीने महादेवांना विचारलेला आहे. म्हणजेच पुढे तो मुलगा होता ना बघा, सूर्योदया पहिला तो लगेच तयार होऊन त्या संन्याशाला भेटायला निघाला आणि आज त्याचा स्वभाव होता ना काही वेगळाच झालेला होता. तो खूप शांत झालेला होता, प्रसन्नता वाटत होती. तो चालत चालत जेव्हा तो त्या संन्याशाच्या आश्रमामध्ये पोचला तेव्हा तिथे त्यानं पाहिलं की संन्याशी आणि त्यांचे शिष्य ध्यान लावून बसले होते. जेव्हा त्याची ध्यानधारणा संपली तेव्हा तो त्या संन्याशाजवळ गेला आणि त्यांना हात जोडून म्हणाला, तुमच्याजवळ कोणता असा मंत्र आहे बरं की ज्यामुळं मी यशस्वीसुद्धा होऊ शकतो? माझ्या जीवनामध्ये असा चमत्कार होईल ना की मी ती स्वप्नामध्ये सुद्धा पाहिला नसेल. कृपया मला तो मंत्र सांगा. मला पण माझ्या मित्रांप्रमाणे मला यशस्वी व्हायचं आहे आणि चांगलं आयुष्य जगायचं आहे ना. मग संन्याशी हसले आणि बोलले, तर तो तू बालक आहेस का? तुझे वडील मला भेटायला आलेले होते. त्यांनी मला तुझ्याविषयी सर्व सांगितलेलं होतं. मी तुला तो मंत्र जरूर सांगितला असतं, पण जसं त्या मुलानं तो शब्द ऐकला ना तसा तो घाबरला. त्यानं विचारलं, पण काय गुरुजी? संन्याशी बोलले, मी तुला तो मंत्र नक्कीच सांगेल, पण पुढचे 21 दिवस तुला माझी आज्ञा मानावी लागेल. मी तुला तो मंत्र 21 दिवसानंतर सांगेल. तेव्हापर्यंत मी तुला जे काही काम सांगेल ना ते तुला ऐकावं लागेल. जर तू अयशस्वी झालास किंवा त्या कामाला अर्धवट सोडून दिलंस तर हा मंत्राचा काहीच प्रभाव होणार नाही. दृढ संकल्पासोबत तो मुलगा बोलला, मला तुमची सर्व आज्ञा स्वीकार आहे. बघा, एखाद्या मनुष्याचं आहे कसं बरं, जर एखाद्या कोणी आपल्याला लालच दिलं ना तर लगेच आपण त्याचं काम ऐकायला सुरुवात करतो. जर कोणी आपल्याला म्हटलं ना, तू माझं एवढं एवढं काम कर, तुला धनधान्य देईल, लगेच त्याचं काम ऐकतो. पण आपण जे देवासारखे आईबाप असतात त्यांचं आपण ऐकतो का कधी? प्रत्येकानं याच्यातून बोध घ्यावा. बघा, पुढे त्यांनी ती आज्ञा स्वीकार केली. मी पुढच्या 21 दिवसांसाठी तुमचा दास आहे. तुम्ही जे काही काम सांगाल ना मी तेच करेल. मला फक्त आणि फक्त त्या मंत्राविषयी जाणून घ्यायचं आहे. मग त्या संन्यासानं त्या मुलाला सांगितलं की ठीक आहे, उद्यापासून तुझं कार्य सुरू होईल. तू या आश्रमामध्ये राहशील. तो मुलगा आश्रमामध्ये राहण्यास तयार झाला. संन्यासानं त्या मुलाला सांगितलं, इथे राहत असताना तुला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठावं लागेल. म्हणजेच 3:40 ते 6 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो. तू कधी उठायचं ना ते तू ठरव. तेव्हा दुसऱ्या मुलांसारखं जप आणि ध्यानधारणा करावी लागेल. बरोबरच आश्रमाच्या कामांमध्ये मदत करावी लागेल. पण लक्षात ठेव, हा संकल्प कधीच तुटून चालणार नाही. आता हा मुलगा संन्याशाच्या बोलण्याला सहमत झाला आणि दुसऱ्याच दिवसापासून त्याच्या कामाची सुरुवात होणार होती. या वेळेला त्यानं दृढ संकल्प केला. पण 1 आठवडा गेल्यानंतर हा त्याचा संकल्प तुटला आणि तो 8व्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहिला. जेव्हा तो झोपेतून उठला ना तेव्हा म्हणाला, माझ्याकडून किती मोठी चूक झाली आहे.
तो रडत रडत संन्याशाच्या जवळ गेला आणि म्हणाला, गुरुदेव, माझा संकल्प तुटलेला आहे. आता मी जीवनात कधी यशस्वी होऊ शकणार नाही. संन्याशानं त्याला समजावून सांगितलं, एकदा परत सुरुवात कर, एकदा परत संकल्प कर. पण त्या मुलानं संन्याशाला विचारलं की सकाळी उठणं इतकं महत्त्वाचं का असतं बरं? बघा, त्या मुलाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालं. मला हे मंत्र सांगणार आहेत, पण मी सकाळीच का उठावं बरं? आणि इकडे सर्व लोक इतक्या लवकर सकाळी का उठतात बरं? तेव्हा संन्याशीनं त्या मुलाला समजावताना सांगितलं, सकाळ म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याच्या पाठीमागे एक खूप मोठं सायन्स लपलेलं आहे. त्या मुलाने सांगितलं की कृपा करून मला त्या विज्ञानाबद्दल सांगा. संन्याशी म्हणाले, रात्रीला 4 प्रहरामध्ये विभागलं गेलेलं आहे. पहिला रुद्रकाळ, ज्याची वेळ संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत असतो. दुसरी काळ रात्री 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत असतो. तिसरा गंधर्व काळ, ज्याची वेळ रात्री 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत असते. आणि सर्वात शेवटचा जो काळ येतो ना, त्याला मनोहर काळ म्हणतात. या वेळेला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृतबेला या नावानं सुद्धा ओळखला जातो. त्याची वेळ 3:40 ती सकाळी 6 वाजेपर्यंत असते. आणि हा तो वेळ असतो जेव्हा पूर्ण संसाराची नकारात्मक शक्ती निष्क्रिय अवस्थेमध्ये असते आणि सकारात्मक शक्ती आहे ना, ती सक्रिय असते. आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? म्हणजे देवमुहूर्त. ब्रह्ममुहूर्ताचा अर्थ असा होतो की देवांची वेळ असा होतो. तो संन्याशी पुढे सांगतो, या वेळेला देवता पृथ्वीवर विचारण करत असतात आणि जागृत माणसांवर त्यांचा खूप मोठा सकारात्मक प्रभाव पडत असतो. ब्रह्ममुहूर्त अशी वेळ असते ना, ज्यात मानवाचा मस्तिष्क असतो ना, तो पूर्णपणे खाली असतो आणि ज्यात कोणत्याही प्रकारचे विचार नसतात. आणि या वेळेला व्यक्ती आपली पुस्तकं उघडून त्याचा अभ्याससुद्धा करतात. त्यांना सर्व काही लवकरात लवकर आठवण पण राहतं. म्हणून आपण पाहिलं असेल की आपली मुलं आहेत ना, बघा, काही मुलं असतात सकाळी पहाटे उठून अभ्यास करतात. त्याचं कारण काय असतं बरं? कारण जेव्हा आपली मुलं पहाटे अभ्यास करतात ना, तेव्हा त्यांचं ते ध्यानामध्ये राहत असतं. कारण ती कृपा आहे ना, ती देव कृपा असते. म्हणून पहाटे अभ्यास करणं कधीही सोयीस्कर ठरतं. म्हणून त्यांना सर्व काही लवकर लवकर आठवतं. पण एक खूप वेळेपर्यंत आठवत राहतं. अशी वेळ आहे ना, ज्यात आपण ज्ञानाला समजण्याचा प्रयत्न करतो. यासाठी या आश्रमातले सर्व शिष्य आहेत ना, आणि संसारातले बरेचसे ज्ञानी लोक आहेत, ते ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात. आणि प्राचीन काळामध्ये कोणत्याही उजेडाचा स्रोत नसल्यामुळं लोक आपल्या कामाचा आरंभ आहेत ना, तो सूर्योदयाबरोबर करतात आणि समाप्ती सूर्यास्ताबरोबर करतात. ही एक प्रवृत्तीच आहे ना, ज्यामध्ये मानव प्रकृतीच्या बरोबर ताळमेळ राखून चालत असतो. मग तो मुलगा बोलला की ठीक आहे, मी माझा संकल्प उद्यापासून परत चालू करेल. पण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून मला काय काय करावं लागेल बरं? मग संन्याशी म्हणाले, ठीक आहे, मी नक्कीच सांगतो की ब्रह्ममुहूर्तामध्ये काय करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा उठल्यावर जमिनीला पाय टेकण्याच्या अगोदर धरती मातेला नमस्कार करायला हवा. बघा, आता सर्वजण म्हणतात ना की ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करावी कशी, पण आपण उपासनेच्या अगोदर आपण कसं वागतो ना, त्याकडे खरा ब्रह्ममुहूर्त सुरू होत असतो. म्हणजेच जेव्हा आपण बेडवर असू किंवा जमिनीवर झोपलेले असू, तेव्हा धरणी मातेला नमस्कार करायला पाहिजे आणि आपल्या दोन्ही हातांना बघायला पाहिजे आणि देवाला
धन्यवाद बोलायला पाहिजे की त्यांनी तुला आजचा सूर्योदय बघण्याची संधी दिली. यानंतर नित्य कर्म आणि स्नान केल्यानं फक्त शरीराची नाही तर मनाची सुद्धा ही शुद्धता वाढत असते. म्हणूनच स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया येते. पण आपण मात्र काय करतो बरं? आंघोळ न करता आपण उपासनेला सुरुवात करतो. मग ती फळदायी उपासना कधी घडेल का? कधीच नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्तामध्ये ही ध्यानाची अवधी आहे ना, ती 21 दिवसांसाठी असते. मग तुम्ही विचार करा, आता तुमच्या मनामध्ये एक विचार निर्माण झालेला असेल की आम्ही 21 दिवसच करायची का? बघा, आपण पाहिलं असेल पूर्वीच्या काळी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बैल असायचे बघा, आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असायचे ना. आणि बैल जर जास्त मारत जर असेल ना, जास्त कोणाला त्रास देत असेल तर त्याच्या नाकामध्ये दोरी घालायचे, म्हणजे त्याला व्यसन म्हणायचे. आणि जेव्हा बैलाचा राग कमी होईल ना, ती व्यसन काढून टाकायचे. मग आता आपण हे ठरवावं की आपण 21 दिवसच उपासना करायची की निरंतर उपास करायची. आपण माणूस आहोत की बैल आहोत, या गोष्टीचं तुम्हाला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच 21 दिवसांसाठी उपासना असते का? या विधीचा उपयोग आहे ना, मनुष्यानं निरंतर करायला हवा. जेव्हा तुमची कोणती इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल ना, तर हीच वेळ आहे ज्या वेळेला व्यक्ती आपल्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्यासाठी काम करत असतो. पुढे ते संन्यासी म्हणतात, आज्ञाचक्र दोन्ही भुवयांमध्ये असतो. यालाच संकल्प स्नान असं सुद्धा म्हटलं जातं. जर या चक्रावर व्यवस्थित लक्ष दिलं गेलं ना, आणि तुमच्या इथेला सारखं बोललं गेलं तर 21 दिवसांच्या आतमध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. जर तुमच्या मनामध्ये कोणतीही अपूर्ण इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल ना, तर त्याला पहिल्यांदा त्या इच्छेचं स्पष्टीकरण करायचं. तुम्हाला काय हवं आहे याचा निर्णय जरूर करावा. त्यानंतर ध्यानाच्या विधीला सुरुवात करायची. ब्रह्ममुहूर्तामध्ये एक अशी जागा निवडायची जी हवेशीर असेल, म्हणजे आपल्या दरवाजातून नाहीतर खिडकीमधून जी नाजूक हळूवार जी हवा असते ना, ती चक्क स्वर्गामधून येत असते. ती हवाची झुळूक आहे ना, ती आपल्याला नक्कीच लागली पाहिजे. अशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा उठाल ना, उपासनेला तुम्ही बसाल, तेव्हा अशी जागा निवडायला हवी. आणि ती जागा आहे ना, शक्यतो जेव्हा ती वाऱ्याची झुळूक आपल्या अंगाला लागेल ना, ती जागा असेल तर नक्कीच छान होईल. म्हणून या ध्यानामध्ये असताना हे शुद्ध हवा असणं आहे ना, ते खूप आवश्यक आहे. आणि ध्यानमुद्रामध्ये पाठीचा कणा ताटा असायला हवा आणि बरोबरचा मान पण सरायला असायला पाहिजे. म्हणजे या सुख सणाच्या अवस्थामध्ये दोन्ही हातांना गुडघ्यावरती ठेवून डोळे बंद करून बसा. हातांच्या मुठी बंद करायच्या आहेत आणि 2 ते 3 मिनिटासाठी शांत बसायचं. जेव्हा तुमचं शरीर पूर्ण स्थिर होईल ना आणि श्वास पण शांत होईल, त्यानंतर तुमचं पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर असायला हवं. हेच कारण असताना खोल श्वास घ्यायचा आणि श्वासाला थांबून ठेवायचं. या वेळेला तुम्ही तुमच्या इच्छांना मनातल्या मनात बोलायचं आहे आणि आपल्या मनामधूनच इष्टदेवतेला, आपल्या देवी देवतांना, आपल्या गुरुवर्यांना नमन देऊन चिंतन करायचं आहे. मग संन्यासी म्हणाले, जेव्हा श्वास थांबवणं कठीण होईल ना, तेव्हा श्वसनाला हळूहळू बाहेर सोडा आणि श्वास हा नाकाने आतमध्ये घ्यायचा आणि तोंडाने बाहेर सोडायचा. या प्रक्रियेला दररोज 3 ते 4 वेळा करायचं. असं करण्यानं तुमची जी मनोकामना आहे ना, त्याचं अवचेतन मनापर्यंत जरूर पोचेल आणि इच्छापूर्ती लगेच होऊन जाईल. आज्ञाचक्र सक्रिय होतो, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतो.
म्हणूनच श्वासाला थांबवतं आणि त्यावेळी शरीरामध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण होते, ज्यामुळं तुम्ही बेकार गोष्टी आठवायला आणि विचार करण्यापासून वाचता. म्हणून ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी देवाची वेगळीच कृपा असते आणि दुसरा कोणताही मनुष्य आपल्या इच्छेला यावेळी परत परत बोलतो, त्याची इच्छा सर्व पूर्ण होतात. बघा, आता आपण सर्व काही ऐकलं. तेव्हा महादेव देवी पार्वतीला म्हणतात, त्या संन्यासानं त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचं हे महत्त्व पटवून दिलं. पुढच्या 21 दिवसांसाठी त्या मुलानं या प्रक्रियेच्या मनापासून केलं आणि आता तो खूप जास्त शांत झाला होता. अनुशासित स्वभावाचा बनला होता. त्या मुलानं जसा आपला संकल्प पूर्ण केला ना, त्याच्यानंतर तो प्रसन्न मनाने जवळ गेला आणि म्हणाला, गुरुदेव, मी 21 दिवसाचा संकल्प पूर्ण केला आहे. आता कृपा करून मला यशस्वी होण्याचा मंत्र सांगा. तेव्हा तो संन्यासी हसत म्हणाला, गेल्या 21 दिवसापासून जो तू अभ्यास करत आलायस तोच तुझ्या जीवनाचा यशाचा मंत्र आहे. जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून ध्यान प्रक्रियेला व्यवस्थित करतात ना, ते जीवनात कधीच अयशस्वी बनत नाही. तुला ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य कळलं आहे. आता तू तुझ्या जीवनात हे तू चालू ठेव. तुला जीवनामध्ये लक्ष आणि यश नक्कीच मिळेल. त्या मुलानं संन्याशाचं आभार मानलं आणि ब्रह्ममुहूर्ताचे हे नियम आहेत ना, ते जीवनभर पाळण्याचं वचन दिलं. समर्थांनी सांगितलेलं आहे. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? प्रत्येक आईवडिलांनी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण लवकर उठू ना, तेव्हा आपल्या मुलांना देखील आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायला सुरुवात करायला हवी. जेव्हा तुमचा मुलगा कितीही ढ असेल, अभ्यास जरी करत नसेल ना, तरी ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करायला सुरुवात करा. तुमच्या मुलामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा ब्रह्ममुहूर्त असतो ना, देवाचा आशीर्वाद येत असतो. हा देवाचा आशीर्वाद आहे ना. तुमचा मुलगा कितीही ढ असू द्या किंवा अभ्यास करत नसू द्या, पण ब्रह्ममुहूर्तावर कंटिन्यू 21 दिवस तो उठून जाईल ना, तेव्हा तो उठत असताना 22व्या दिवसापासून तुम्हाला जे हवं आहे ना, तुमचा मुलगा अभ्यास करत नसेल तर अभ्याससुद्धा करू लागेल. म्हणून ब्रह्ममुहूर्ताचं हे रहस्य आहे ना, ते चमत्कारिकच आहे ना. म्हणून हा चमत्कार आहे तो प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये घडला पाहिजे. म्हणून उपासनेला श्रेष्ठ माना. उपासना करा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.